आपल्याला रोज जे मिळतं त्याची आपल्याला किंमत वाटत नाही. पाणी, हवा आणि सगळ्यात महत्त्वाचं आईचं प्रेम. आईचं प्रेम म्हणजे जे रोज आपल्याभोवती असतं, जसं की एक सावली. कधी आपल्या डोक्यावरून हात फिरवत, कधी आपल्या चुकांवर रागवून शुद्ध प्रेम दाखवत. पण एकदा ती सावली नाहीशी झाली तेव्हाच लक्षात येतं की किती जास्त होती, किती खास होती. आईचं प्रेम म्हणजे रोजचा नाश्ता वेळेवर तयार असणं, पण आपण तो खाताना मोबाईलमध्ये डोकं खूप बसलेलं असतं. ती विचारते, साखर कमी वाटते का? पण म्हणतो ठीक आहे. पण त्या एका प्रश्नामागे असतं, माझं बाल आजही हसतंय का? पण कॉलेजला, ऑफिसला जातो. ती विचारते, नेहमीसारखा जेवणाचा डब्बा घेतलास ना? आपण म्हणतो हो ग, ठीक आहे. पण तिला वाटतं हा सांगत नाही, पण थकला असेल कदाचित. ती संध्याकाळी गरम पोळी करते आणि आपण म्हणतो आज बाहेर खाल्लं. ती फक्त हसते, काही बोलत नाही. आईचा दिवस म्हणजे फक्त आपल्या गरजांचं गणित. तिचं स्वतःचं काहीच नसायचं. आपण म्हणतो आई तुला काय हवं? ती म्हणते माझ्या बालाचं सुख, बाकी काही नको. ती सणाला नवीन साडी घेत नाही कारण आपल्याला शर्ट पाहिजे असतो. ती आपल्या फी भरते म्हणून स्वतःची चप्पल जुनीच वापरते. ती आपल्यासाठी उपवास करते पण आपल्याला ते माहितीही नसते. आई थकते हो, तिच्या पाठीला त्रास होतो, तिच्या डोळ्यांना नंबर लागतो, तिच्या डोक्यावर थकव्याच्या रेषा दिसतात, पण ते थांबत नाही कारण तिला माहीत असतं माझं बाल माझ्याकडे बघते. ती आपल्या थकलेल्या जीवनातही आपल्यासाठी हसते, मात्र तिच्या त्या हास्यामागचा त्रास ओळखत नाही. पण एक दिवस ती नसते. फोनवर ती कधी येणार विचारणारा कॉल नसतो. आपलं आवडतं जेवण अचानक बंद होतं, कोणी विचारतही नाही तू जेवलास का? मग कळतं आईचं प्रेम हे रोज मिळायचं. म्हणूनच त्याचं महत्त्व कधी कळलं नाही. ती गेल्यानंतर कपाटात सापडते ती तिची जुनी साडी, तिच्या हाताने शिवलेलं टॉवेल, तिच्या हाताने लिहिलेली एक चिठ्ठी, बाहेर पाऊस आहे, पाय ओले होऊ देऊ नकोस. तेव्हा डोळे ओले होतात आणि एकच वाक्य मनात घुमतं, आई मला तुझं प्रेम रोज हवंय. मित्रांनो, जर तुमच्या आयुष्यात अजूनही आई आहे तर तिच्या हातात हात घाला, तिच्याशी बोला, तिला म्हणा आई तुझं प्रेम प्रत्येक क्षणी जगण्यासारखं आहे. कारण दिवस जातील, काम वाढतील, मोबाईलचे नोटिफिकेशन्स कधीच बंद होणार नाहीत, पण आई एकदा गेली तर आयुष्यभर मनात फक्त आठवण राहते. आजच आईला फोन करा, जवळ असेल तर मिठी मारा, काही नाही जमलं तर फक्त एक वाक्य म्हणा, आई मी तुझ्यावर खूप प्रेम करतो किंवा करते. कारण ती फक्त प्रेम देणारी नाही तर प्रेमाची एक मूर्ती आहे.